तर आज आपण लाल मिरची पावडरपासून साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहे। तर मी इथे 1-2 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे, लाल तिखट पावडर 1 चमचा घेतलेला आहे, मीठ चवीनुसार, मीडियम साइज 1 बटाटा चिरून घेतला आहे आणि शेंगदाण्याचे कूट 1 वाटी। तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यात 3 चमचे तेल ओतायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात चिरलेले बटाटे टाकून द्यायचे। हे बटाटे चांगले असे परतून घ्यायचे। तेलामध्येच बटाटे चांगले शिजतात, त्यामुळे पाणी टाकायची काही गरज नाही। थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून बटाटे लवकर शिजतील आणि चांगलं परतून घ्यायचं। परतून झालं की 1-2 मिनिटं त्याला झाकून ठेवायचं जेणेकरून बटाटे मऊ शिजतात। आता झाकण काढून बघायचं बटाटे शिजलेत का। जर बटाटे शिजले असतील तर गॅस बंद करून त्यात 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर टाकून चांगलं परतून घ्यायचं। गॅस यासाठी बंद करायचा की मिरची पावडर आपली करपली नाही पाहिजे, त्यामुळे गॅस बंद करून मिरची पावडर परतून घ्यायची। मिरची पावडर तेलात परतून झाल्यानंतर गॅस चालू करून आता साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे। साबुदाणा चांगला मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपला साबुदाणा किती मोकळा आणि सुटसुटीत असा झालेला आहे। आता 1-2 मिनिटं त्याला झाकून घ्यायचं। 1-2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा चांगला असा शिजलेला पण आहे, मऊ सुटसुटीत मोकळा असा साबुदाणा तयार झालेला आहे। आता चांगलं परतून त्याला तुम्ही सर्व केलं तरी चालेल। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।